हे पावट्याचे बिल्ड. राई आणि जिरं चांगलं तडतडले, त्यात कढीपत्ता घातलेला आणि हिंग टाकले चिमूटभर. मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा कच्चाच घेते वालाच्या ह्याच्यामध्ये आणि हे वाल धुवून चांगले फोडणीला घालते. हे बघा चांगलं हे परतून घेते चांगल्याने या फोडणीमध्ये. आणि काय होतं, वालाचा जो तुरटपणा असतो तो निघून जातो. बघा एक वाफ दिली चांगली, मस्त नरम झालेत वाल. आता ह्या सगळे मसाले घालणार आहे मी. आधी सुरुवातीला हळद, गरम मसाला, लाल तिखट, आणि धने पावडर. हवी असली तर टाकायची, मला आवडते आणि मी टाकते. हा मसाला चांगला परतून घ्यायचा. पुन्हा ह्याला एक वाफ देण्यासाठी ठेवायचे. आता हा चवीपुरतं गूळ घालते आहे. माझी भाजी तयार. आता हिला पाणी घालून वाफेवर शिजवत ठेवणार. कारण का भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला हे छान लागते. तांदळाच्या भाकरीवर तर अतिशय चविष्ट लागते. पाणी टाकते. ही बघा माझ्या वालाची भाजी तयार झाली. चला तर आपण खाऊया. ही बघा वालाची भाजी तयार झाली.